हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग एव्हरीवन. जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शिरोळच्या इयत्ता 6वीच्या वर्गात मी सौयस पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला विषय असणार आहे इंग्रजी. तर आज आपण या तासाला नवीन भाग सुरू करतो आहे 3.5 द डक अँड द कांगारू. डक मीन्स बदक अँड कांगारू. ओके, लिसन. Said the duck to kangaroo, "Good gracious, how you hop over the fields and the water too, and if you never would stop." तर डक आणखी कांगारू यांच्यामधला संवाद तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे. तर सेड द डक टू द कांगारू. डक कांगारूला काय म्हणतं? गुड ग्रेशियस, हाऊ यू हॉप. गुड ग्रेशियस हा शब्द केव्हा वापरतात? ज्याला एखादा आपण आश्चर्यचकित होतो त्यावेळेला हा शब्द वापरला जातो. हाऊ यू हॉप, अरे तू कशा उड्या मारतोस, अगदी आश्चर्यानं हे बदक कांगारूला विचारतो. ओव्हर द फील्ड्स अँड द वॉटर टू, तू अगदी शेतातून पाण्यावरून सगळीकडून उड्या मारतोस. अँड इफ यू नेव्हर वुड स्टॉप, आणि तू कधीही थांबत नाहीस. माय लाईफ इज अ बोअर इन धिस नेस्टी पॉन्ड. काय म्हणते बघा हे बदक, माझं जे आयुष्य आहे, लाईफ म्हणजे आयुष्य किंवा जीवन म्हणतो आपण. बोअर कंटाळवाणं, नेस्टी खानेरडे, आणि पॉन्ड मीन्स तळे. माझं हे आयुष्य आहे, हे जीवन आहे, हे काय झालं या घाणेरड्या तळ्यामध्ये कंटाळवाणं अगदी झालेलं आहे. अँड आय लाँग टू गो आऊट इन द वर्ल्ड बियॉन्ड, आणि मला काय करायचं आहे, ह्या संपूर्ण विश्वाच्या पलीकडे जायचं आहे, भरपूर प्रवास करायचा आहे. आय विश आय कुड हॉप लाईक यू, आणि माझी अशी इच्छा आहे की मलासुद्धा तुझ्यासारख्या उड्या मारता याव्यात. सेड द डक टू द कांगारू, हे जे बदक असतं ते कांगारूला म्हणतं. पुढं बघा, सेड द कांगारू टू द डक, आणि त्यानंतर मग कांगारू डकला काय म्हणतं बघा. दिस रिक्वायर्स सम लिटल रिफ्लेक्शन, ही जी तुझी मागणी आहे हे काय थोडंसं विचार करण्यासारखी आहे. परहॅप्स ऑन द होल इट माइट ब्रिंग मी लक, अँड दिस सीम्स बट वन ऑब्जेक्शन. तुझी मागणी विचार करण्यासाठी आहे आणि यावरती काही हरकत किंवा आक्षेप आहे. कोणता आहे बघा? तरीसुद्धा. विच इज इफ यू विल लेट मी स्पीक सो बोल्ड, युअर फीट आर अनप्लेझंटली वेट अँड कोल्ड. जर सांगायचं झालं तर हे जे तुझे पाय आहेत ते कसे आहेत? वेट अँड कोल्ड. बघा, हे कांगारू ह्या बदकाला काय म्हणतं? हे तुझे जे पाय आहेत हे नेहमी थंड आणि ओले असतात. अँड वुड प्रॉबरली गिव्ह मी द रूमॅटिस, सेड कांगारू. आणि जर मी तुझी मागणी मान्य करायचं म्हटलं की तुला संपूर्ण विश्वाची सफर घडवून आणायची, तर हे जे तुझे पाय आहेत की जे नेहमी ओलसर असतात, थंड असतात, त्यामुळे मला रूमॅटिस म्हणजे मलासुद्धा काहीतरी एखादं काय होऊ शकतो बघा, आपण म्हणू शकतो डिसीज, रोग होऊ शकतो. पुढं बघा, सेड द डक, ॲज आय सेट ऑन द रॉक्स आय हॅव थॉट ओव्हर इट कम्प्लिटली. आणि मग असं म्हटल्यानंतर ते बदक काय म्हणतं? ज्याला मी दगडावरती बसलो होतो विचार करत, त्याला मी याच्यावरती पूर्णपणे विचार केला. अँड आय बॉट 4 पेअर्स ऑफ रोस्टेड सॉक्स, आणि मी काय केलं आहे? विच फिट माय वेब फिट नीटली, मी 4 जोड सॉक्सचे पायमोजे आणलेले आहेत की जे रोस्टेड म्हणजेच काय, अगदी विशेष उलनचा वापर करून तयार केलेले आहेत. विच फिट माय वेट फिट नीटली, की जे माझ्या ह्या ओलसर पायांना अगदी घट्ट व्यवस्थित बसू शकतील. सेड द कांगारू, आय एम रेडी. मग कांगारू काय म्हणतो? ठीक आहे, मग मी तयार आहे तुला घेऊन जायला. हां, हे बघा इथं सॉक्स घातलेत ह्या बदकाने आपल्या पायांना. ऑल इन द मूनलाईट पेल, बट टू द बॅलन्स मी वेल, डिअर डक सीट स्टेडी. तर काय म्हणतं आहे? मी तुला घेऊन जायला तयार आहे, पण तू काय बसायचं?
अगदी स्थिरपणे बॅलन्स करून संतुलन साधून व्यवस्थित बसायचं. अँड क्वाईट ॲट द एंड ऑफ माय टेल. आणि कुठं बसायचं तू? माझ्या शेपटीच्या अगदी टोकाला बसायचं. म्हणजे मग मी काय करेन, तुला सगळीकडे फिरवून आणेन. सो अवे दे वेंट विथ अ हॉप अँड अ बाउंड. आणि मग त्याने काय सुरू केलं, ते बदक बसला त्याच्या शेपटीवरती कांगारूच्या. आणि मग ह्या कांगारूने काय सुरू केलं, मोठ्या मोठ्या उड्या घेत जायला सुरू केली. अँड दे होप्ड द होल वर्ल्ड 3 times राऊंड. आणि मग त्यांनी सगळीकडे काय केलं, 3 वेळेला गोल राऊंड मारला. 3 चक्रा मारल्या. अँड हू सो हॅपी ओ हू ॲज द डक अँड द कांगारू. आणि मग जास्त आनंदी कोण झालं, तर बदक आणि त्याचबरोबर कांगारू ह्या दोघांनासुद्धा आनंद झाला. ओके, तुमच्या लक्षात आला काय हा भाग विद्यार्थी मित्रांनो? तर तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकातील पेज नंबर 70वरती बघा, पुट द फॉलोइंग इव्हेंट्स इन द ऑर्डर इन विच दे टूक प्लेस. क्वेश्चन नंबर 3 आहे. तो तुम्ही सॉल्व करायचा आहे. आणि आता जो शिकवलेला भाग आहे हा तुम्ही काय करायचा आहे, ही जी कविता आहे ती काय करायची आहे, व्यवस्थित वाचायची आहे आणि आहे अशी एक वेळ लिहायची आहे की जेणेकरून शब्द तुमच्या लक्षात येतील. ओके, थँक्यू फ्रेंड्स.